मागे मी एकदा ना खूप दिवसा अगोदर मला फ्रीमध्ये डायपर रिसीव झाले होते. त्याचा एक मिनी ब्लॉग टाकला होता. त्याच्यावर मला इंस्टाग्रामला आणि व्हॉट्सअपला पण खूप सारे मेसेज आले होते की तुला फ्रीमध्ये डायपर भेटले तर नेमके कसे भेटले ते आम्हाला सांग. तर मी म्हणलं होतं असं सांगण्यापेक्षा ना एक व्हिडिओ बनवूया आणि व्हिडिओमधूनच सांगू. तर मग मी आज तोच व्हिडिओ बनवत आहे. आजच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन कंटेंटसोबत स्वागत आहे तुमचं आजच्या या ब्लॉगमध्ये. तर आजचा टॉपिक आहे मागं मी एकदा ना आजच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन कंटेंटसोबत स्वागत आहे तुमचं आजच्या या ब्लॉगमध्ये. तर आजचा टॉपिक आहे मागं मी एकदा. तर म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवला आहे. तर प्लीज ज्याला कोणाला कोलॅबरेशन माहीत नसेल ना त्यांनी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर कोलॅबरेशन म्हणजे ॲक्च्युली काय असतं. कोलॅबरेशन म्हणजे एक दोन टाईपचे कोलॅबरेशन असतात. एक असतं बार्टर कोलॅबरेशन आणि एक असतं पेड कोलॅबरेशन. तर बार्टर कोलॅबरेशन म्हणजे ॲक्च्युली काय, तर बार्टर कोलॅबरेशन म्हणजे ब्रँड आपल्याला फक्त आणि फक्त प्रोडक्ट देतं आणि ॲडव्हर्टाईज करायला सांगतं किंवा त्या प्रोडक्टचं. बार्टर कोलॅबरेशनमध्ये फक्त आपल्याला ब्रँड म्हणजे त्यांचं प्रोडक्ट देतं आणि त्याचे आपण त्यांचं काहीतरी म्हणजे ज्या रिलेटेड प्रोडक्ट असेल त्याचे आपण फोटो आपल्या प्रोफाईलला टाकायचे किंवा त्याचा व्हिडिओ बनवून आपल्या प्रोफाईलला टाकायचे. ते कसं वर्क करतं हे सगळं सांगायचं म्हणजे बार्टर कोलॅबरेशन. त्याच्यात आपल्याला कुठलीही पेमेंट वगैरे मिळत नाही. आणि पेड कोलॅबरेशन हा दुसरा पार्ट आहे कोलॅबरेशनचा. त्या पार्टमध्ये म्हणजे आपल्याला प्रोडक्टही भेटतं आणि पेमेंटही भेटते. कधी कधी प्रोडक्ट वापस घेऊन जातात ते पण पेमेंट आपल्याला भेटते. असं असतं पेड कोलॅबरेशन. पेड कोलॅबरेशनमध्ये आपल्याला मिनिमम 500 आणि त्याच्यापेक्षा जास्त असे मनी रिसीव होत असतात. पण आपल्या फॉलोअर्सवर पण डिपेंड आहे की आपल्याला पेड कोलॅबरेशन भेटणार की बार्टर कोलॅबरेशन भेटणार. आणि हे सगळं मला कोलॅबरेशन वगैरे भेटले ना ते फक्त आणि फक्त इंस्टाग्रामकडूनच भेटलेले सध्या. तर अजून यूट्यूबवर मला कोलॅबरेशन वगैरे नाही भेटलेलं, कारण यूट्यूबची मला माहीत नाही रिक्वायरमेंट काय असते की कोलॅबरेशन भेटण्यासाठी. पण यूट्यूबचा एक चांगला सोर्स आहे म्हणजे इन्कमसाठी, ते म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंट. आणि ते इंस्टाग्रामला नाही आहे. इंस्टाग्रामला फक्त आपण कोलॅबरेशन आणि बार्टर कोलॅबरेशन याच्यातूनच अर्निंग करू शकतो. कोलॅबरेशन ॲक्च्युली मला कसं भेटलं होतं ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते. तर माझे इंस्टाग्रामवर 2000+ फॉलोअर झाले होते. तेव्हा मी असं एका म्हणजे मी ज्यांना फॉलो करते त्यांचं पाहिलं होतं, त्यांना प्रोडक्ट भेटत होते. मग मी एका ब्रँडला मी स्वतःहून मेसेज पाठवला, कारण माझे फॉलोअर जरा कमी होते. मला वाटलं की ते स्वतःहून काही मला काही मेसेज येणार नाही किंवा DM येणार नाही. मग मी त्यांना DM केला की मला पण पाहिजे म्हणून कोलॅबरेशन, मी तुमच्या ब्रँडसोबत कोलॅब करायला इंटरेस्टेड आहे असा मेसेज मी त्यांना केला. पण प्रॉपर फॉर्मॅटमध्ये SMS पाहिजे. प्रॉपर फॉर्मॅटमध्ये नसेल तर ते आपला मेसेज सीन पण करत नाही. म्हणून आपण DM करताना एकदम प्रॉपर फॉर्मॅटमध्ये करायला पाहिजे. इंग्लिश लँग्वेजमध्ये एकदम प्रॉपर फॉर्मॅटमध्ये पाहिजे तो. मी असा प्रॉपर फॉर्मॅटमध्ये केला. तर मला त्यांनी 1-2 महिन्याने रिप्लाय केला. मग 1-2 महिन्यांनी रिप्लाय केल्यानंतर एक्सेप्ट झाली म्हणे तुमची हे DMसाठी केलेली रिक्वेस्ट एक्सेप्ट झाली कोलॅबरेशनसाठीची. मग ते एक्सेप्ट झाल्यानंतर मला 2-3 महिन्याने मला फर्स्ट क्रायचीच आली, कारण माझं मॉम प्रोफाईल होती आणि मी वीराचे व्हिडिओ अपलोड करत होते त्यावर. तर मग मला पहिले तर ऑक्टोबर महिन्यामध्ये आली की तुम्ही आता म्हणजे करू शकता यांच्यासोबत, त्यांनी तुम्हाला सिलेक्ट केलं असं. मग ते इन्फ्लक्स असतं, इन्फ्लक्सवर तिथं माझे एक्सेप्ट दाखवलं मला की तुमचं याची कोलॅबरेशनची रिक्वेस्ट एक्सेप्ट झालेली म्हणून. मग तुम्ही इंटरेस्टेड असाल तर एक्सेप्ट म्हणून क्लिक करा. मी त्यांच्या रिक्वेस्टला एक्सेप्ट केलं आणि नंतर त्यांचा फॉर्म फिल केला वगैरे. मग मला कोलॅबरेशन यायला स्टार्ट झालं. नंतर मला ईमेलला मेसेज आला की तुम्ही डायपर म्हणजे तुम्हाला प्रो डायपर भेटणार आहे. ईमेलला मेसेज आला. पण मी खूप दिवस झाले म्हणजे या बाळामुळं मला काही एवढं ईमेल वगैरे चेक करणं होत नाही. मग ईमेलचा मेसेज बघणंच नाही झाला माझ्याकडे. मग मला त्यांच्याकडून परत व्हॉट्सअपला मेसेज आला की तुम्हाला ईमेल तुम्ही सीन केलेलं नाही आहे, तुम्ही जाऊन ईमेल सीन करा आणि तुम्हाला जे कोलॅबरेशन भेटलेलं आहे ते तुम्ही एक्सेप्ट करा. मग मी ते एक्सेप्ट केलं आणि मला त्यात फर्स्ट भेटलं होतं प्रो डायपर भेटले होते, बेबी हगचे प्रो डायपर. तर त्याच्यात मला व्हाउचर भेटलं होतं.
ते व्हाउचर यूज करूनच आपल्याला प्रोडक्ट घेता येतं. असं डायरेक्टली ते काही पैसे वगैरे देत नाहीत आपल्याला, किंवा प्रोडक्ट डायरेक्टली आपल्या घरी येऊन जात नाही. ते आपल्याला व्हाउचर भेटतं आणि ते व्हाउचर अप्लाय करूनच आपल्याला प्रोडक्ट भेटतं. तर ते व्हाउचर कसं अप्लाय करायचं ते सगळे ते म्हणजे आपण जेव्हा त्या ॲपमध्ये जातो तेव्हा ते 800 रुपयाचं होतं. ते पण MRP प्राईजनुसारच ते आपल्याला व्हाउचर यूज करता येतं. आणि एकदाच व्हाउचर यूज करता येतं. ते व्हाउचर एकदा जर आपण यूज करता करता थांबलो किंवा ऑर्डर एक टाकली आणि परत यूज करायला पाहिलं तर होत नाही. ते वन टाईम यूजचं असतं. मग ते तसं आपण तेवढंच म्हणजे 800चं व्हाउचर भेटलेलं आहे, ते पण MRP. मग असं प्रोडक्ट शोधायचं त्याच्यात बेबी हबचं फर्स्ट करायचं की ते पण डायपरच असलं पाहिजे की ते 800च्या प्लस येऊन जाईल. 800च्या आतच येऊन जाईल. 800 प्लस आलं तर ते वरचे पैसे आपल्याला टाकावं लागतं. मग मी 800 प्लसचं घेतलं 840 रुपयाचं. मग 40 रुपये वरचे मी टाकले आणि मला ते 64 डायपरचं पॅक फक्त आणि फक्त 40 रुपयामध्ये भेटून गेलं. आणि मी फ्रीमध्ये पण घेऊ शकत होते. मग त्याच्या कमीचं प्रोडक्ट घ्यावं लागलं असतं मला. पण मला 800 रुपये माझे टोटल यूज करायचे होते म्हणून मी ते घेतलं. आणि मग असं नंतर तसं झाल्यानंतर मग मला ते प्रोडक्ट 2-4 दिवसांनी रिसीव झालं. नंतर रिसीव झाल्यानंतर त्यांना असं म्हणजे आपल्याला आपल्या बाळाचे ते डायपर घेऊन वगैरे फोटो काढावं लागतात. मग ते पोस्ट करावं लागतात, स्टोरी टाकावं लागते. आणि ते स्टोरी लाईव्ह करण्याच्या अगोदर त्यांना पाठवावं लागते. त्यांना पाठवल्यानंतर त्यांचा अप्रुव्हल आल्यानंतर मग आपल्याला लाईव्ह करावं लागते. लाईव्ह आपण इंस्टाग्रामला टाकू शकतो. आणि आपण जर त्यांच्या अप्रुव्हल येण्याच्या अगोदर टाकलं तर ते इथून पुढं आपल्याला कोलॅबरेशन देणं बंद करून टाकतात. कारण त्यांचे रूल्स असतात, ते आपण जर फॉलो नाही केले तर आपल्याला ते बंद करून टाकतात. मग असं मला फर्स्ट भेटलं. नंतर मग मी सगळे रूल्स फॉलो केले वगैरे. मग मला एक्सेप्ट आलं त्यांच्याकडून. मग त्यांनी माझे अलाव केलं ते म्हणजे टाकलेले स्टोरी वगैरे. मग मी लाईव्ह केली. नेक्स्ट मला लगेच दुसऱ्या महिन्यामध्ये परत एकदा डायपरचं भेटलं, ॲडव्हान्स डायपर म्हणून. मग मला 72 डायपरचं फ्री पॅक भेटलं. त्यानंतर मला खूप छान कोलॅबरेशनच्या रिक्वेस्ट येऊ लागल्या. म्हणून नंतर मला सुरू झालं माझ्यासोबत म्हणजे कोलॅबरेशन येणं. प्रत्येक महिन्याला यायला लागलं. आता समर चालू झाला आहे तर मला समर कॅम्पचे स्विमिंग क्लॉथ्स भेटलेले आहेत. ते पण मी तुमच्यासोबत लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. ते पण खूप छान आले. मला 1000 रुपयाचं व्हाउचर भेटलं होतं. ते 1000 रुपयाचं व्हाउचर यूज करून मी स्विमिंगचे माझ्या बाळासाठी म्हणजे क्लॉथ घेऊ शकत होते. किंवा स्विमिंग पूलमधले जे जॅकेट वगैरे असतात ते सगळे घेऊ शकत होते. तर मी 2 प्रोडक्ट ऑर्डर केले. त्याला 1000 रुपयाच्या आतमध्ये. मी आता 1 रुपया पण माझा टाकला नाही. मला फ्रीमध्ये ते प्रोडक्ट भेटून गेले. आणि खरंच खूप छान आहे. हे सगळं जर तुम्ही एकदा स्टार्टिंग केली ना तर खूप भारी आहे. म्हणून मी सांगते की कोलॅबरेशन हे वगैरे घरी बसून आपण हे सगळं करणं एकदम इझी आहे आणि करू शकतो आपण सगळेच. म्हणून आजचा व्हिडिओ कसा वाटला कोलॅबरेशनचा तर नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. मी पुढचा व्हिडिओ बनवेन यासाठी. थँक्यू सो मच.